मी पूनम. माझं कॉलेज संपलं आणि लगेचच माझ्या घरच्यांनी माझं लग्न लावलं. माझा नवरा हा शाळेवरती शिक्षक होता. मी घरची कामं करायची, म्हणजेच घरी बसून असायचे. मग मी विचार केला की घरी बसून आपणही काहीतरी शिकायला हवं आणि मी घरच्या घरी केक बनवायला शिकले. आता केक बनवायला शिकल्यानंतर मला हळूहळू असं वाटू लागलं की आपण केकच्या ऑर्डर घ्यायला हव्यात आणि मला ऑर्डरही खूप यायला लागल्या. म्हणजेच आमच्या अपार्टमेंटमध्ये एकूण 15 ते 16 कुटुंब राहत असायची. त्यामुळे मला एक दोन असे केकचे ऑर्डर मिळत असायचे आणि त्यातून पैसे देखील खूप छान मिळायचे आणि तेवढाच माझा खर्च देखील निघायचा. नवऱ्याच्या पगारात भागत नव्हतं आमचं, त्यामुळे मी हे काम चालू केलं. कालच आमच्या शेजारी असणाऱ्या अमोलचा वाढदिवस होता. अमोलने चांगला 700 रुपयाचा केक नेला. त्यामध्ये मला 500 रुपये भेटले. अमोल म्हटला, वहिनी मी माझ्या मित्रांना देखील सांगेन आणि तुम्हाला ऑर्डर मिळवून देईन. मी म्हटलं ठीक आहे. अमोल हा तसा खूप छान होता स्वभावाने आणि तो माझी मस्करी देखील खूप करायचा आणि तेही मला आवडत असायचं. आम्हाला मूल काही नव्हतं. लग्न झालं होतं ना. माझं वय किमान 28 असावं आणि माझ्या नवऱ्याचं 35 असावं. नवरा देखील माझ्यावरती खूप प्रेम करायचा. तो सकाळी गेला की संध्याकाळी 6 वाजता घरी यायचा. दिवसभर मी एकटीच असायचे. मग मी घरी बसल्या बसल्या केक बनवायचे. एके दिवशी एक नवीन मुलगा आला जो आमच्या अपार्टमेंटमध्ये राहत नसायचा. त्यांनी बेल वाजवली. मी घरातली काम करत होते. मी दरवाजा उघडला. मी विचारलं काय हवंय. तो म्हणाला, मी अमोलचा मित्र आहे, मला केक हवा होता आणि खूप अर्जंट आहे. मी म्हटलं किती किलोचा हवा आहे. अमोलचा मित्र अक्षय म्हणाला, मला 1 किलोचा केक हवा आहे आणि किती पैसे होतील त्यांनी विचारले. मी सांगितलं 750 रुपये होतील. तो म्हणाला ठीक आहे, मला लवकर हवा आहे. मी म्हटलं वेळ लागेल, एक अर्धा पाऊण तास तरी लागेलच. तो म्हणला मी खूप लांबून आलो आहे, मला नंतर येता येणार नाही. मीही म्हटलं ठीक आहे, बरं आहे, तुम्ही बसा घरामध्ये, मी तुम्हाला लगेच बनवून देईल. अमोलचा मित्र होता ना, त्यामुळे मी विश्वास ठेवला. अक्षय घरात बसला. तो हॉलमध्ये होता, मी किचनमध्ये होते. मी त्याला म्हटलं टीव्ही बघत बसा. तो मोबाईलवरती चॅटिंग करत बसला. मी किचनमध्ये केक बनवायला घेतलं. मी केक बनवू लागले. हॉलमधून किचन पूर्णपणे सर्व काही दिसत होतं. तो टीव्ही बघत नव्हता. त्याने मोबाईल साईडला ठेवला आणि तो माझ्याकडे पाहू लागला. मी अचानक मागे वळून पाहिलं. त्याने लगेच मान वळवली. मी म्हटलं अक्षय काय हवंय का तुला. तो म्हटला काही नाही वहिनी, मी माझं काम करू लागले. अक्षयने हळूच माझ्या मागे येऊन माझ्या कमरेला धरले आणि तो हळूच मला घट्ट मिठी मारू लागला. अक्षयला काय होत आहे हे मला समजतच नव्हतं, पण मला खूप राग येत होता. अक्षय म्हणाला, वहिनी मला तुम्ही खूप आवडता. हे ऐकताच मी माघारी फिरून अक्षयला एक जोरात कानाखाली दिली. अक्षय खूप रागात आला. त्यांनी माझे दोन्ही हात धरले. शेजारील दोरी घेतली आणि त्या दोरीने त्यांनी माझे दोन्ही हात बांधले. मला उचलून बेडरूम मध्ये घेऊन गेला. मी अक्षयला नको म्हणत होते, पण मी त्याला मारल्याचा राग त्याला खूप आला होता. अक्षय मला म्हणला, मला मारलं वहिनी तुम्ही, आता मी तुम्हाला सोडणार नाही. मला खूप भीती वाटली. आता हा काय करतोय काहीच कळेना. त्याने मला बेडवरती पालतं झोपवलं आणि माझी साडी काढून टाकली. त्याने हे पटकन कपडे काढले आणि माझ्यासोबत नको ते करायला लागला. मी खूप ओरडत राहिले, परंतु अक्षय हे ऐकत नव्हता. तो मला जास्त त्रास देत होता. अक्षयला मात्र खूप छान वाटत होतं. त्याने माझ्या दोन्ही ओठांनाही खूप चावलं होतं. नाही त्या ठिकाणी तो दाबत होता, चोळत होता. मला खूप वाईट वाटत होतं. मी त्याला ढकलून देण्याचा प्रयत्न केला, पण तो काय ऐकत नव्हता. मी आता त्याला मारण्याचा प्रयत्न केला नाही. अक्षय माझ्या अंगावरती एक कपडा देखील त्याने मला ठेवला नाही. केक बनवायच्या नावाखाली अक्षय माझ्या अंगासोबत नाही ते करत होता. आता मीही खूप थकले होते. अक्षयचं काम झालं तर चटकन निघून गेला. मी कशीबशी उठले. मला उठता देखील येत नव्हतं. माझं अंग पूर्णपणे अक्षयने मोडून ठेवलं होतं. मी हळूहळू चालत बाथरूम मध्ये गेले.
तर मला बसता देखील येत नव्हतं. मी आंघोळ केली आणि पुन्हा येऊन बेडवर झोपले. 6 वाजले म्हणजे मला समजले नाही. माझा नवरा आला. तो बेल वाजवत राहिला. मला खूप शांत झोप आली होती. मला बेल ऐकूच आली नाही. त्याने जोरजोरात आवाज देण्याचा प्रयत्न केला. तसे मी उठून पटकन बाहेर आले आणि त्याने माझ्याकडे पाहिलं. मला विचारलं, पुन्हा काय करत होतीस? तुला किती वेळा बेल वाजवली, ऐकू येत नाही का? हे काय बोलावं मला काहीच समजेना. माझ्या चेहऱ्याकडे पाहून नवऱ्याने मला विचारलं, काय झालं पूनम? काय दुखतंय का तुझं? तुला त्रास होतोय का? तो असं विचारू लागला होता. मी कुठल्या तोंडाने सांगणार होते की माझ्या नवऱ्याने मला दवाखान्यात जायचं का म्हणून विचारलं, तर मी म्हटलं नको आणि नवऱ्याला म्हटलं बसा, मी चहा बनवून आणते. चहा बनवून आणला आणि माझा नवरा, आज बाहेर जेवण करूया, चल तयार हो, असं मला म्हटलं. मला नको वाटत होतं, कारण अक्षयने माझ्यासोबत केलेले प्रसंग मला डोळ्यासमोर येत होता. अक्षयने माझ्यासोबत खूप वाईट वागला. अमोलवरती मी विश्वास ठेवला. त्याचा मित्र कसा असा करेल हे देखील मला कळलं नाही. आता मला घराबाहेर निघू वाटत नव्हतं, पण तरीही मी तशीच उरकून साडी वगैरे घालून आम्ही जेवण करून आलो. घरी झोपलो. दुसरा दिवस उजाडला. सकाळ सकाळ अमोल घरी आला. अमोल मला म्हणला, वहिनी अहो केक हवा होता. मी अमोलला म्हणलं, केक नाही मिळणार. अमोल म्हणला, का हो? मी अमोलला विचारलं, अरे काल अक्षय नावाचा तुझा कोण मित्र आला होता? अमोल म्हणला, अक्षय नावाचा माझा कोणीच मित्र नाही. कोण आला होता? वहिनी, मी म्हटलं, अरे तुझंच नाव होतं ना अमोल, तर त्याने तुझंच नाव सांगितलं. कोण अक्षय? असं मी विचारलं. अक्षय नावाचा माझा कोणीही मित्र नाही, असं अमोलने सांगितलं आणि हे खूप रागात त्याने सांगितलं. अमोलने विचारलं, मग काय झालं वहिनी? कशाला आला होता? अमोल तसा खूप माझ्या जवळचा होता. मी अमोलला सर्व काही सांगितलं. अमोलला देखील खूप राग आला. अमोल म्हणाला, वहिनी तुम्ही त्याला ओळखतात का? मी म्हटले, मी पुन्हा आला तर ओळखेन. अमोल म्हणाला, वहिनी तो पुन्हा आला तर मला नक्की फोन करा, ठीक आहे? मी म्हटलं. अमोल निघून गेला. मी घरातील कामं करू लागले. पुन्हा घरी आला. दार वाजवू लागला. मी विचारलं, कोण आहे? काहीच बोलत नव्हतं. मी दार उघडते तर अक्षय होता. मी लगेच दार लावण्याचा प्रयत्न केला. त्याने दार पूर्णपणे उघडले. हाताला दार लावून घेतलं. मी त्याला विचारलं, काय काम आहे? तू कशाला आलास? निघून जा इथून. त्यांनी ऐकलं नाही. आला आणि पाय धरू लागला. मी म्हटलं, तू निघून जा, नाहीतर मी अक्षय ऐकत नव्हता. माझा आवाज ऐकून शेजारील आमचा अमोल पटकन आला आणि दार वाजवू लागला. वहिनी दार उघडा, कोण आहे? वहिनी दार उघडा. मी ओरडले, अरे तोच आला आहे. त्याने दार आतून लावलं होतं आणि मलाही ते उघडू देत नव्हता. मला बेडरूम मध्ये घेऊन गेला. त्याने मोबाईल काढला आणि माझे नग्न अवस्थेत फोटो काढले आणि मला ते दाखवले. मला त्याने धमकी दिली, जर हे कोणाला सांगितलं तर मी हे फोटो व्हायरल करीन. आता मीही खूप फसले होते. मी गपचूप बाहेर आले. दार उघडलं. अमोलला म्हणाले. अमोल म्हणला, कोण आहे वहिनी? मी म्हटलं, कोणी नाही रे, टीव्ही चालू होता. अमोल म्हणला, वहिनी तुम्ही ओरडलात, खरं सांगा कोण आहे? मी म्हटलं, नाही कोणी, तुझं नाही कोणी आलं. तर आलं ना तर मी तुला बोलवे. अमोल तसाच निघून गेला. चटकन अक्षय बेडरूम मधून बाहेर आला. त्याने दार लावलं आणि मला ढकलत नाही होऊन पुन्हा बेडवरती पाडलं. पुन्हा माझी साडी वर केली आणि तो पुन्हा माझ्यासोबत नाही ते करू लागला. मला खूप वाईट वाटलं आणि खूप किळसही मला येत होती. हे माझ्यासोबत काय चालू होतं हे मला कळत नव्हतं. अक्षय माझ्यासोबत नाही ते घाण प्रकार करू लागला होता आणि मला धमकावत देखील होता. पुन्हा तो निघून गेला. पुन्हा माझ्यावरतीच वेळ आली. मी खूप टेन्शन मध्ये होते. मला काहीच कळत नव्हतं की मी काय करायचं. अक्षय हा रोज कोणी नसताना घरात यायचा, घरात घुसायचा आणि नको ते कृत्य करायचा. एके दिवशी माझा नवरा दुपारी घरी आला आणि नेमका अक्षय माझ्यासोबत बेडरूम मध्ये होता आणि माझ्या नवऱ्याने दार वाजवलं आणि मी म्हटलं, अरे अक्षय कोणीतरी आलंय, मला सोड. अक्षय म्हणला, ठीक आहे, कोण आहे ते बघ आणि लवकर ये, नाहीतर बघ मी
जसं म्हटलं आहे तसं करीन. तो मला खूप धमक्या देत होता. तो मला सतत धमकावत असायचा. मी दार उघडलं, बघते तर काय, माझा नवरा होता. माझा नवरा बघता क्षणी मला खूप घाम आला. मी खूप घाबरले. माझ्या नवऱ्याने मला विचारलं होतं, का काय एवढी बिझी आहेस का, काय झालं आहे? तर मला काही सांगावंसं वाटलं नाही आणि मला काही सांगता देखील आलं नाही. आज माझा नवरा घरी आला होता. मी त्या नवऱ्याची बॅग घेतली आणि ठेवली आणि तो म्हणाला, चल चहा कर, मी फ्रेश होऊन येतो. आणि तो बाथरूमच्या दिशेने गेला. माझा नवरा बाथरूमच्या दिशेने गेला तेवढ्यात मी पटकन आतमध्ये गेले आणि अक्षयला सांगितलं की माझा नवरा आला आहे. तो चटकन त्या ठिकाणाहून निघून गेला. अक्षयही चटकन घरातून निघून गेला आणि दरवाजातून जाताना त्या दरवाजाचा आवाज आला. माझा नवरा बाहेर आला आणि बघतो काय, तर त्याच्याच घरातून एक मुलगा पळत बाहेर गेलेला त्यांनी पाहिला. माझा नवरा माझ्याजवळ आला आणि मला म्हटला, पूनम काय होतंय, कोण होता हा, तू मला काय सांगितलंच नाहीस. तर मला काही सांगता आलं नाही. मग त्याने मला काहीच कळत नसताना देखील 2 कानाखाली वाजवल्या आणि विचारलं, काय चाललंय, पुन्हा मी काय विचारतोय, मला उत्तर दे. मीही माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगितलं. माझा नवरा मला म्हणला, अगं तो रोज येऊन तुझ्यासोबत नाही नाही ते करतोय आणि तू मला आज सांगतेस, तुला काही समजत नव्हतं. माझा नवरा मला म्हणत होता की तू का त्याच्यासोबत हे सर्व काही केलेस, तू मला अगोदर सांगायला हवं होतंस. त्याने माझे फोटो काढलेत हे मी त्याला सांगितले. तो मला धमकी देतो हे देखील मी त्याला सांगितले. मी त्याच्या धमकीला बळी पडले हे देखील मी त्याला सांगितले. खरं तर मला खूप लाज वाटत होती. मी हे कसं काय सांगू. तो केक घ्यायला यायचा आणि नको नको ते करायचा. त्या दिवशीपासून आजकाल आमच्या दोघात रोज भांडणं होतात आणि